हॅलो किड्स, आज आपण जॉग्रफीतला एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत. मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस, त्याचा पार्ट 1. बघा की डे टू डे लाईफमध्ये आपण अनेक सबस्टन्सेस यूज करत असतो. जसं की काही मेटल आर्टिकल्स आपण यूज करत असतो, वॉटर आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. हे सगळ्या गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत? कुठल्या ना कुठल्या तरी मिनरल्सपासून ह्या बनलेल्या असतात. मग हे मिनरल्स म्हणजे नक्की काय आहे, त्याचे प्रकार कुठले आहेत, टाईप्स कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला ते नेचरमधनं सापडतात, ही सगळी इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमधनं आपण घेणार आहोत. अ मिनरल is a naturally occurring substance that has a definite chemical composition. आता मिनरल म्हणजे एक्झॅक्टली काय? तर सगळ्यात बेसिकली आपल्याला मिनरल्स ही नेचरमधनं मिळतात. ते आर ऑकरिंग नॅचरली. नेचरमध्ये ती ऑलरेडी प्रेझेंट असतात. आपण ती मॅन्युफॅक्चर करत नाही किंवा आपण ती प्रोड्यूस करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ह्या मिनरल्सना स्वतःचं असं डेफिनाईट केमिकल कॉम्पोजिशन काहीतरी असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय इतर इलेमेंट्स किंवा काय आहे हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याला आपण काय म्हणतो? मिनरल्स असं म्हणतो. मिनरल्स हॅव डिस्टिंक्ट फिजिकल properties as color, density, hardness and chemical properties such as solubility. आपण बघा मागं ग्रुपिंग ऑफ मटेरियल किंवा 6-7 स्टँडर्डमध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत की प्रत्येक मिनरलला किंवा प्रत्येक सबस्टन्सला स्वतःच्या अशा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. मग फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आपण कन्सिडर करतो? तर त्या मिनरलचा कलर असेल, त्याची डेन्सिटी काय आहे, हार्डनेस किती आहे, आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये सोल्युबिलिटी किंवा त्याच्या इतर सबस्टन्सेस बरोबरच्या रिॲक्शन, ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन काय होते, हायड्रोजन बरोबर रिॲक्शन काय होते, वॉटर बरोबर रिॲक्शन काय होते, ह्या सगळ्या काय आहेत त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात. मिनरल आर प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर एरिया or rock formations along with other elements. आता हे मिनरल्स जे असतात ही अशी फ्री फॉर्ममध्ये आपल्याला नेचरमध्ये कधीच मिळत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी मिनरल डिपॉझिट्स असतात ही सगळीकडे अवेलेबल असतात असं नाही. फॉर एक्झाम्पल आपण गोल्ड घेऊया. तर गोल्ड, आता आपण ज्या सिटीत राहतो किंवा आपण ज्या एरियात राहतो तिथं कुठेही तुम्हाला गोल्ड सापडतं का? किंवा कॉपर विचार केला किंवा कोल, तर ह्या गोष्टी सगळीकडे सापडत नाहीत. तर त्या काय आहेत? अर्थ सरफेसवरती किंवा लँडवरती त्या पर्टिक्युलर एरियामध्येच किंवा विशिष्ट प्रकारच्या रॉक फॉर्मेशन्समध्ये इतर इलेमेंट्स बरोबर आपल्याला ही मिनरल मिळत असतात. म्हणजे असं नाही की खड्डा काढला आणि तिथं एक सोन्याचा मोठाच्या मोठा गोळा मिळाला, असं होत नाही. दे आर मिक्स्ड विथ अदर एलिमेंट्स. त्याच्यापासून आपल्याला ती सेपरेट आउट करून मगच यूज करावी लागतात. An aggregate of one or more than one mineral is a rock, but composition of mineral is not definite. आता रॉक म्हणजे काय? तर एक किंवा एकापेक्षा जास्त मिनरल्स जिथं एकत्र येतात त्याचं एक फॉर्मेशन तयार होतं आणि त्याचा आपण म्हणतो तो रॉक म्हणतो. लक्षात आलं? आपल्याला जे रॉक्स दिसतात किंवा तुम्ही रोडवरनं जाताना किंवा जे अगदी बाहेर सुद्धा तुम्हाला जे स्टोन्स किंवा हे दिसतात ते सुद्धा काय आहे? वेगवेगळ्या मिनरल्सचं ॲग्रिगेशन झालेलं असतं आणि त्याच्यापासून तो रॉक तयार झालेला असतो. पण या रॉकमध्ये मिनरलचं कॉम्पोजिशन हे डेफिनेट नसतं. म्हणजे तुम्ही असं सांगू शकत नाही की ह्या रॉकमध्ये 10% हे मिनरल आहे, 20% ते मिनरल आहे, असं नाही. वेगवेगळ्या कॉम्पोजिशन, बिकॉज इट्स अ मिक्सचर आणि त्याला कुठल्याही प्रकारचं डेफिनाईट असं रूल्स किंवा रेग्युलेशन्स असं नाहीये. ते कसंही मिक्स झालेलं असतं त्याच्यापासून हा रॉक तयार झालेला असतो. मिनरल्स माइन्ड फ्रॉम रॉक्स आर नोन ॲज ओअर्स. आता हे जे रॉक्स आहेत त्या रॉक्समधनं ज्यावेळी हे मिनरल आपण मिळवतो त्यावेळी त्याला म्हणलं जातं ओअर. म्हणजे कुठलंही मिनरल जे असतं ते प्युअर फॉर्ममध्ये किंवा सेपरेट असं आपल्याला नेचरमध्ये सापडत नाही. तुम्हाला काय करावं लागतं? त्याचे रॉकचं जे कॉम्पोजिशन असेल किंवा त्या रॉकमध्ये जे काही इतर मिनरल्स असतील त्याच्यापासून ते त्या मिक्सचरमधनं तुम्हाला ते मिनरल सेपरेट आउट करायला लागतं. मग ते जे मिक्सचर असतं किंवा जे रॉकमध्ये तुम्हाला जे मिनरलचं त्या मिक्सचर सापडतं त्याला म्हणलं जातं ओअर्स असं म्हणलं जातं. आता हे झालं थोडीशी मिनरल्सबद्दलची इन्फॉर्मेशन. आता हे मिनरल्स जे आपल्याला सापडतात हे वेगवेगळ्या टाईप्सचे मिनरल्स आपल्याला नेचरमध्ये सापडतात. कुठले कुठले ह्याचे टाईप्स आहेत? मिनरल्स आर डिव्हायडेड ॲज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स ऑन द बेसिस ऑफ देअर कॉम्पोजिशन. बघा आपण हे पण काही चॅप्टर्समध्ये मागच्या बघितलेलं आहे की मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक सबस्टन्सेस म्हणजे काय? आफ्टर ऑल दे आर मेड अप ऑफ
सम मिनरल ऑर सम एलिमेंट. मग ह्याच्यामध्ये सुद्धा मिनरल्समध्ये सुद्धा तुम्हाला हे दोन टाईप बघायला मिळतात. वन इज मेटॅलिक आणि अनदर वन इज नॉन मेटॅलिक. आता थोडंसं डिटेल्समध्ये आपण त्याचा स्टडी करूया की मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय आणि नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय. Minerals containing a metal such as manganese, iron, etc. in its raw form are called metallic minerals. Metallic minerals म्हणजे काय की ज्या मिनरल्समध्ये काही मेटल्स मिक्स झालेले आहेत, म्हणजे मँगॅनीज आहे, आयर्न आहे किंवा कॉपर आहे, ही जी मेटल्स जी आहेत, आता मेटल्स कुठली कुठली आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे. ही मेटल्स त्या मिनरलमध्ये जर असतील तर त्याला म्हटलं जातं मेटॅलिक मिनरल्स. मेटॅलिक मिनरल्स मे बी फेरस ऑर नॉन फेरस. आता मेटॅलिक मिनरल्स मध्ये सुद्धा पुन्हा दोन टाईप आहेत. आयदर दे आर फेरस ऑर दे आर नॉन फेरस. लक्षात आलं. मिनरल्स कंटेनिंग आयर्न आर फेरस मिनरल्स. ज्या मिनरल्समध्ये आयर्न कंटेन असतं, आयर्न त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतं, त्या मिनरल्सना आपण म्हणतो फेरस मिनरल्स. एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? क्रोमाइट्स आहेत, आयर्न ओर आहे, मँगनीज आहे. म्हणजे ह्यांचे जे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आयर्न कंटेंट बघायला मिळतं. आता हे झालं मेटॅलिक मिनरल्स बद्दल. नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय? मिनरल्स कंटेनिंग मेटल अदर दॅन आयर्न. मेटल मध्येच पण अदर दॅन आयर्न अशी जर मेटल त्याच्यामध्ये असतील, लाईक सिल्वर, कॉपर, गोल्ड, लेड आर नॉन फेरस मिनरल्स. म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न आहे दे आर फेरस मिनरल्स, आणि ज्याच्यामध्ये आयर्न सोडून इतर कुठले तरी मेटल्स आहेत, लाईक सिल्वर, कॉपर, गोल्ड, लेड, अनेक मिनरल्स आहेत. लक्षात आलं. झिंक आहे, तर ते जर असेल तर दॅट इज कॉल्ड नॉन फेरस मिनरल्स. नॉन मेटॅलिक मिनरल्स डू नॉट कंटेन मेटल. आता हा आपण जो प्रकार मागाचा बघितला फेरस, नॉन फेरस, हे फक्त मेटॅलिक मिनरल्स बद्दल आहेत. नॉन मेटॅलिक मिनरल्समध्ये मेटल्स नसल्यामुळे त्याच्यामध्ये हा फेरस आणि नॉन फेरस हा प्रकार उद्भवतच नाही किंवा त्याचा क्वेश्चनच येत नाही. कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, लाइमस्टोन, मायका अँड जिप्सम आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटॅलिक मिनरल्स. नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मेटल्स नाहीत अशी जी सगळी मिनरल्स आहेत आणि जी तुम्हाला अर्थमध्ये सापडतात नॅचरली, त्यांना म्हटलं जातं नॉन मेटॅलिक मिनरल्स. कुठली कुठली आहेत? कोल आहे. कोल पण आपण तुम्हाला माहिती आहे की अर्थ सरफेसच्या खालनं आपण तो डिग करून काढतो. पेट्रोलियम प्रॉडक्ट सगळे आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल गॅसेस आहेत, लाईक LPG, CNG, हे गॅसेस आहेत. लाइमस्टोन आहे, मायका आहे, जे आपण आता पुढं आपण बघणारच आहोत ते. त्याच्यानंतर जिप्सम आहे. हे जे सगळे आहेत दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटॅलिक मिनरल्स. आता ही जी मिनरल्स आहेत ही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? हे आपल्याला अर्थ सरफेसच्या खालनं एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. अर्थ सरफेसच्या वरती तुम्हाला मिनरल सापडत नाही. तर ही सगळी मिनरल्स जी आहेत, ही मिनरल डिपॉझिट जी आहेत, ही कुठं असतात? दे आर बरीड अंडर द अर्थ सरफेस. मग ती काय करावी लागतात? आपल्याला तिथनं एक्स्ट्रॅक्ट करून काढावे लागतात. मग हे एक्स्ट्रॅक्शन जे आहे ह्याच्यासाठी मेथड कुठली वापरायची? तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहेच. मिनरल्स एक्स्ट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स ऑर क्रायटेरिया. कुठले कुठले आहेत ते? पहिली गोष्ट, क्वालिटी ऑफ द ओअर अँड साईज ऑफ द डिपॉझिट. आता एखाद्या ठिकाणी तुम्हाला ते मिनरल आहे हे कळलं, मग ते तिथनं एक्स्ट्रॅक्ट करायचं का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं असं ठरतं की ते जे ओअर आहे मिनरलचं त्याची क्वालिटी काय आहे. म्हणजेच त्या ओअरमध्ये ते मिनरल किती % आहे. समजा एखादं ओअर तुम्हाला सापडलं आणि त्याच्यामध्ये एखादं मेटल किंवा एखादं मिनरल 5% आहे, तर ते डिग करण्यात काही अर्थ नसतो, कारण त्याची व्हॅल्यू आणि त्याच्यासाठी येणारा खर्च ह्याचं गणित जर मांडलं तर ते निगेटिव्ह जातं. मग तिथं तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नसतो. दुसरी गोष्ट, साईज ऑफ द डिपॉझिट. म्हणजे काही मिनरल्स जे आहेत ती डीप इनसाइड द ग्राउंड असतात. मग तिथंपर्यंत त्या मिनरलपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या डिपॉझिटपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च प्रचंड असतो. आणि डिपॉझिट जर छोटंच असेल तर मग तिथेही जाण्यात काही पॉइंट नसतो. दुसरी गोष्ट काय? ॲक्सेसिबिलिटी टू द एरियाज वेअर द रिसोर्सेस आर फाउंड. आता हे रिसोर्सेस जिथं कुठं आहेत त्या तो एरिया किंवा ते डिपॉझिट्स ॲक्सेसिबल आहेत का? म्हणजे थोडक्यात कसं की त्या तिथनं जे तुम्हाला मिनरल मिळणार आहे त्याच्यापेक्षा ते काढण्यासाठी लागणारी कॉस्ट जर जास्त असेल तर तुम्हाला त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. थर्ड पॉइंट काय? टेक्निकल नॉलेज ऑफ ह्युमन बिईंग्स टू यूज व्हेरियस टूल्स. आता हे जे सगळं करायला लागतं त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळी टूल्स लागतात. डिगिंग टूल लागतात, ड्रिलिंग टूल लागतात, नंतर ट्रान्सपोर्टसाठी व्हेकल्स लागतात. मग ते जे डिपॉझिट आहे, ते जे मिनरल जिथं कुठं आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही तुम्हाला टूल्स लागणार आहेत किंवा ती मिनरल्स बाहेर काढण्यासाठी जी काही टूल्स लागणार आहेत त्याचा टेक्निकल नो हाऊ आपल्याकडे किती आहे? इट इज पॉसिबल
जर ते पॉसिबल असेल तरच ते काढणं आपल्याला फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे इकॉनॉमिक नीड ऑफ द पीपल. व्हेरी इम्पॉर्टंट. ते जे कुठलं मिनरल आपण डिराईव्ह करणार आहे किंवा ते डिपॉझिटमधनं बाहेर काढणार आहे त्याची इकॉनॉमिकल डिमांड किती आहे. म्हणजे एखादं मिनरल बाबा अवेलेबल आहे पण त्याला मार्केटमध्ये डिमांडच नसेल तर ते काढण्यात काहीच पॉईंट नसतो किंवा त्याचं युटिलायझेशनच होणार नसेल तर मग खर्च कशासाठी करायचा हा एक त्याच्यात विषय असतो. त्याच्यानंतर लेव्हल ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता ते जे मिनरल आहे त्या मिनरलवरती डिपेंड काही इंडस्ट्रीज असतात. कारण इंडस्ट्रीजलाच हे मिनरल हे रॉ मटेरियल म्हणून लागत असतं. आपण काय डायरेक्ट ते मिनरल आणलेलं आपण युटिलाइज करू शकत नाही. दॅट इज द रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्रीज. मग त्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या मिनरल वापरणाऱ्या इंडस्ट्रीज किती डेव्हलप झालेल्या आहेत, त्यांची नीड किती आहे, मग तिथं सुद्धा हा कॉस्ट आणि त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट हा रेशिओ बघितला जातो. आणि तो जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंटपेक्षा कॉस्ट किंवा ते मिळणारं जे मिनरल आहे त्याच्यातनं जर प्रॉफिट मिळणार असेल तर आणि तरच त्याचं एक्सकॅव्हेशन केलं जातं किंवा ते वापरलं जातं. आता हे मिनरल्स बाहेर काढण्यासाठी ही जी काही एक्स्ट्रॅक्शन करायला लागतात त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. एका मेथडनी सगळी मिनरल्स किंवा सगळी डिपॉझिट्स आपण एक्सप्लोअर करू शकत नाही. मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मिनरल्स. मिनरल्स आर एक्स्ट्रॅक्टेड बाय मायनिंग ऑर क्वेरिंग अँड ड्रिलिंग. ही जी मिनरल्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला ग्राउंड किंवा अर्थ सरफेस जो आहे त्याच्या खालनं बाहेर काढावे लागतात. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसेस वापरले जातात. ते मिनरल त्या अर्थ सरफेसच्या वरच्या लँड सरफेसच्या खाली किती डीप आहे त्याच्यावरती ह्या आपल्याला मेथड्स ज्या आहेत ह्या डिसाईड कराव्या लागतात. त्याच्यातल्या मेन मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत तर पहिली गोष्ट मायनिंग आहे, त्याच्यानंतर क्वेरिंग आहे, त्याच्यानंतर ड्रिलिंग आहे. बघा ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला काही साईडला पिक्चर्स दिसत आहेत. पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय ती माइन दिसते म्हणजे ओपन एरिया. लक्षात आलं ना, तिथली माती खणून काढली जाते, वरच्यावर खड्डा काढतो तसं आपण तसं पीठ काढतो तसं. हा पीठ खूप खोल असतात, हे दे आर व्हेरी 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 डीप. पण काय केलं जातं तिथनं ती ओर्स बाहेर काढली जातात आणि मग त्याच्यापासून ते मिनरल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. दुसरी मेथड आहे म्हणजे क्वेरिंग. क्वेरिंग म्हणजे काय तर तिथं जे रॉक सेक्शन्स असतात ते रॉक सेक्शन्स फोडून बाहेर काढले जातात आणि मग त्या रॉकवरती प्रोसेसिंग करून त्याच्यापासून ते मिनरल मिळवलं जातं. आता हे दोन्ही प्रकार जे आहेत मायनिंग आणि क्वेरिंग त्याच्यामध्ये सुद्धा क्वेरिंग हा ओपन प्रकार आहे म्हणजे ओपन असतं ते ओपन टू एअर. तुम्ही बघता रस्त्याने जाता येताना डोंगर फोडलेले तुम्हाला दिसतात. दॅट इज स्टोन क्वारी म्हणतो आपण त्याला. म्हणजे तिथनं आपण जो घरासाठी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी जो दगड वापरतो तो त्या स्टोन क्वारीतनं काढला जातो किंवा जी खडी आपण वापरतो, ग्रीट वापरतो, हे रोड मेटल जे वापरतो ते सगळं काय केलं जातं त्या स्टोनपासून मिळवलं जातं. त्याला म्हटलं जातं क्वेरी आणि मायनिंग. त्याच्यानंतर थर्ड जे आहे दॅट इज कॉल्ड ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे काय तर सरळ एखाद्या ग्राउंड सरफेसमध्ये तुम्हाला ड्रिल करून एक मोठं होल तयार करावं लागतं. कारण त्या केसमध्ये ही जी डिपॉझिट्स असतात दे आर व्हेरी डीप इनसाइड द अर्थ. तिथपर्यंत तुम्ही खड्डा खणत पोचू शकत नाही. मग काय केलं जातं ड्रिल केलं जातं आणि त्या ड्रिलमधनं एकतर डायरेक्ट मशिनरीजनी ते मटेरियल बाहेर काढलं जातं किंवा ते ड्रिल एवढं मोठं केलं जातं लाईक अ वेल, विहीर जशी असते तसं ते मोठं ड्रिल केलं जातं. त्याच्यातनं माणसं आत उतरतात, वर्कर्स आत उतरतात आणि ते डिपॉझिट्सपासून ती मिनरल्स बाहेर काढली जातात. म्हणजे मेजर 3 मेथड्स आपल्याला माहिती आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या. पहिली म्हणजे मायनिंग, दुसरी म्हणजे क्वेरिंग आणि तिसरी जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड ड्रिलिंग. आता ह्याच्यातली एक एक मेथड आपण बघूया. मायनिंग इज द प्रोसेस वेअर मिनरल्स आर टेकन आउट फ्रॉम रॉक्स ब्युरिड अंडर द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या खाली जे काही रॉक्स असतात त्या रॉक्समध्ये हे मिनरल्स असतात, आपण मगाशी बघितलं. मग मायनिंग म्हणजे काय प्रोसेस आहे तर हे रॉक्स बाहेर काढायचे आणि त्या रॉक्सपासून ते मिनरल्स आपण पुन्हा एक्स्ट्रॅक्ट करायची, त्याला म्हटलं जातं मायनिंग. सम मिनरल्स आर टेकन आउट बाय रिमुव्हिंग द सरफेस लेअर ऑफ द रॉक. आता काही जे मिनरल्स आहेत ते काय केलं जातं त्या ते जे रॉक्स असतात मिनरल्सचे ते काय असतात ग्राउंडच्या सरफेसलाच असतात, फार डीप इनसाइड नसतात. मग अशा ठिकाणी काय केलं जातं की ते रॉक्स तिथनं रिमूव्ह केले जातात सरफेसपासनं आणि त्याच्यापासून मग हे मिनरल्स मिळवले जातात. तिथं मगाशी मी दाखवलं तसंच एक पिक्चर दिसते बघा तुम्हाला, ते ओपन माइन दिसते तुम्हाला आणि तो खड्डा खणत खणत जिथपर्यंत ते डिपॉझिट आहे तिथपर्यंत खणत 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 खाली जातात आणि तिथनं ते ओव्हर बाहेर काढलं जातं आणि त्याच्यापासून ते काय केलं जातं मिनरल हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यानंतर these minerals lie at shallow depth. सगळ्यात इम्पॉर्टंट काय हे ओपन मायनिंग जे असतं किंवा ज्या माइन्स ओपन टू एअर असतात त्या केसमध्ये ही जी मिनरल्स असतात ती एकदम वरच्या लेअरमध्ये म्हणजे जास्त डीप नसतात. त्यामुळे नुसता खड्डा करून किंवा एक्सकॅव्हेशन करून ती तुम्ही मिनरल्स बाहेर काढू शकता. दे लाय ॲट शॅलो डेप्थ. द प्रोसेस इज कॉल्ड ओपन कास्ट मायनिंग ऑर क्वारिंग.
ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं ओपन कास्ट मायनिंग. ओपन म्हणजे काय, दॅट इज ओपन टू एअर. आणि क्वॉरिंग आपण मगाशी जे बघितलं स्टोन क्वॉरीज वगैरे त्या टाईपमध्ये. इन कोलफिल्ड्स ऑफ राणीगंज अँड सिंगरौली कोल इज माइंड थ्रू धिस प्रोसेस. आपल्या इंडियामध्ये राणीगंज आणि सिंगरौली ही सगळ्यात मोठी कोलफिल्ड्स आहेत. अशा कोलफिल्ड्समध्ये काय आहे, तो जो कोल आहे तो एकदम काय आहे, लँड किंवा ग्राउंड सर्फेस किंवा अर्थ सर्फेसच्या एकदम लगेच खालीच आहे, फार डीप नाहीये. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, वरची माती काढली जाते आणि खालनं जो कोल निघतो तो बाहेर काढून घेतला जातो. तिथं खाली पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा, ते वेगवेगळ्या लेयर्समध्ये तिथं ब्लॅक बेल्ट तुम्हाला त्या खड्ड्याच्या खालच्या भागात दिसत आहेत. मोठाच्या मोठा खड्डा आहे आणि तिथनं काय करतात, तो कोल फोडून बाहेर काढला जातो आणि मग ट्रक्सनी किंवा ट्रान्सपोर्टेशनने तो त्या खड्ड्यातनं बाहेर काढून पुन्हा प्रोसेसिंग करून मगच तो वापरला जातो. तर ह्या 3 मेथड्स आहेत. आता आपण एक इथं तुम्हाला चार्ट दिसतोय बघा, त्याच्यामध्ये 2 ह्याच्यातले टाइप्स तुम्हाला दाखवलेले आहेत. टाइप्स ऑफ मायनिंग पहिल्यांदा 2 टाईप पडतात, एक म्हणजे मायनिंग आणि दुसरं म्हणजे ड्रिलिंग. हे 2 टाईप आहेत. मग मायनिंगमध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार पडतात, ओपन कास्ट मायनिंग किंवा क्वॉरिंग म्हणतात ज्याला, किंवा शाफ्ट मायनिंग. आणि ड्रिलिंगमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक आहे ते ऑनशोअर ड्रिलिंग आहे आणि दुसरं आहे ते ऑफशोअर ड्रिलिंग आहे. आता ह्याच्यातला एक एक टाईप आपण व्यवस्थित बघूया. व्हेन डीप टनेल्स called shafts are made to reach the mineral at great depths, it is known as shaft mining. आता कित्येक वेळेला असं होतं की हे जे मिनरल डिपॉझिट्स असतात दे आर व्हेरी डीप इनसाइड द अर्थ, म्हणजे 1-1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरपेक्षा खालच्या भागात असतात. मग तिथपर्यंत वरची माती खणून मोठा खड्डा करायचा, त्याच्यापेक्षा काय केलं जातं की वरनं एक ड्रिल घेतलं जातं, एक विहिरीसारखं, एक वेलसारखं एक मोठंच्या मोठं ड्रिल घेतलं जातं. मग आत गेल्यानंतर ज्या बाजूला डिपॉझिट असेल त्या बाजूला पुन्हा आडवं ड्रिल घेतलं जातं आणि तिथपर्यंत पोहोचून तिथनं ते मिनरल बाहेर केलं जातं, काढलं जातं. आता इथे एक शेजारी स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की एक असं सरळ एक डीप वेल काढलेली आहे आणि तिथं ती पिंक कलरमध्ये मिनरल डिपॉझिट्स दिसत आहेत बघा. आणि त्या डिपॉझिट्स पर्यंत पोहोचायला पुन्हा काय झालेलं आहे, एक सरळ व्हर्टिकल ड्रिल एक त्यांनी मारलेलं आहे आणि पुन्हा आडवे हॉरिझॉन्टल ड्रिल्स मारलेले आहेत. मग हे जे ड्रिल्स मारले जातात त्यांना म्हटलं जातं शाफ्ट, म्हणून ह्या मेथडला नाव आहे शाफ्ट मायनिंग. त्याच्या शेजारी तुम्हाला एका कोल माईनमधला आडवा जो व्हर्टिकल हॉरिझॉन्टल शाफ्ट जो असतो त्याच्या आतलं एक पिक्चर मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. मग त्याच्यातनं आत ही माणसं जातात आणि तिथनं ते काय करतात, ते सगळे डिपॉझिट्स जे आहेत मिनरलची ती एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर काढतात आणि पुन्हा तो जो मेन व्हर्टिकल शाफ्ट आहे त्याच्यामध्ये लिफ्ट असते. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा, तिथं लिफ्ट दिसते. त्या लिफ्टमधनं हे मटेरियल काय केलं जातं, ग्राउंड सरफेसवरती आणलं जातं. शाफ्ट मायनिंग इज डन टू माइन कोल इन झरिया धनबाद बेल्ट. आता आपल्या इथं नागपूर साईडला किंवा चंद्रपूर साईडला ज्या माइन्स आहेत किंवा धनबाद म्हणून जे सगळ्यात मोठं कोल फील्ड इंडियातलं आहे, ह्या ठिकाणी काय आहे, ही कोल डिपॉझिट्स आहेत, दे आर व्हेरी डीप इनसाइड द अर्थ. मग ते नुसतं खड्डा करून किंवा नुसतं एक्सकॅव्हेशन करून बाहेर काढणं शक्य नाहीये. मग तिथं काय केलं जातं, तिथं असे शाफ्ट काढलेले आहेत, त्या शाफ्टमध्ये आतमध्ये उतरून त्या डिपॉझिट्सपर्यंत पोहोचून तिथनं ते बाहेर मिनरल्स काढली जातात. तर दिस इज कॉल्ड शाफ्ट मायनिंग. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे डीप वेल्स आर डग टू एक्स्ट्रॅक्ट नॅचरल गॅस अँड पेट्रोलियम. आता नॅचरल गॅस किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जे असतात ते तर कोलपेक्षा सुद्धा आणखीन डीप असतात. समटाइम्स इट लाईज 2 किलोमीटर्स 2.5 किलोमीटर्स बिलो द ग्राउंड सरफेस. मग अशा वेळी काय केलं जातं की तिथं एक खोल अशी डीप वेल तयार केली जाते आणि त्या वेलमधनं ते बाहेर काढलं जातं. पण त्या केसमध्ये तिथं आतमध्ये कोणीही माणूस उतरत नाही, तर हे सगळं काम थ्रू मशिनरी केलं जातं. डीप बिलो सरफेस ऑफ द अर्थ द प्रोसेस इज कॉल्ड ड्रिलिंग. Deep wells dug to extract natural gas and petroleum deep below surface of the earth and this process is called drilling. म्हणजे अर्थ सरफेसच्या खाली एकदम खोलवरती जे काही मिनरल डिपॉझिट्स आहेत, लाईक नॅचरल गॅस आहे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, तर हे प्रॉडक्ट्स बाहेर काढण्यासाठी ही मेथड वापरली जाते. ऑइल ड्रिलिंग ऑन द लँड इज कॉल्ड ऑन शोअर ड्रिलिंग. जास्त करून नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम ऑइलच्या बाबतीतच ह्या मेथड्स वापरल्या जातात. मग जर हा ऑइल डिपॉझिट किंवा हे नॅचरल गॅस डिपॉझिट जर लँडवरती असेल, ओपन लँडवरती असेल, तर त्याला आणि तिथं ड्रिलिंग केलं जर असेल तर त्याला म्हटलं जातं ऑन शोअर ड्रिलिंग अँड दॅट अंडर द सी इज कॉल्ड ऑफ शोअर ड्रिलिंग. आणि ते जर समुद्रामध्ये किंवा सी मध्ये जर असेल, कारण तुम्हाला माहिती आहे की सी बेडला किंवा ओशनचे ज्या बेड्स आहेत, ओशनचा जो बॉटम आहे त्या बॉटमच्या खाली पेट्रोलियम डिपॉझिट प्रचंड प्रमाणात आहे.
त्यामुळे हे जर ड्रिलिंग तिथं केलेलं असेल, ओशन्समध्ये किंवा सीजमध्ये जर केलेलं असेल, तर त्याला म्हटलं जातं ऑफ शोअर ड्रिलिंग. इथं तुम्हाला स्लाइडमध्ये दोन्हीही प्रकार दाखवलेले आहेत बघा. एक रिग तिथं तुम्हाला समुद्रामध्ये उभा केलेला दिसतोय आणि त्याच्या सेंटरला हे मोठ्याच्या मोठं ड्रिल त्या डिपॉझिटपर्यंत, पेट्रोलियम डिपॉझिटपर्यंत केलेलं असतं आणि पंप्स किंवा इतर काही गोष्टी वापरून ते ऑइल किंवा तो नॅचरल गॅस तिथनं बाहेर काढला जातो. आणि त्याच्या पलीकडचं तुम्हाला पिक्चर दिसतंय असं हॅमरसारखं, येलो कलरच्या क्रेनसारखे तुम्हाला जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत, तर इट इज लाईक अ हँडपंप. पण ते कुठं लँडवरती जर असेल तर मग त्या लँडवरती जिथं कुठं खाली डिपॉझिट आहे तिथपर्यंत ड्रिलिंग केलं जातं, त्याच्यात पंप सोडले जातात आणि त्या जसं आपण हँडपंप, पाण्याचा जो बोरवेल म्हणतो आपण, त्याच्यावर हँडपंप असतो, तुम्ही बघितलं असेल, त्या टाईपचे फक्त हे मेकॅनिकल पंप्स आहेत आणि त्यांनी काय केलं जातं ते बाहेर काढलं जातं. म्हणजे जो ओशनमध्ये किंवा सीजमध्ये जे ड्रिलिंग केलेलं आहे किंवा जे रिग्स उभे केलेले आहेत दे आर कॉल्ड ऑफशोअर ड्रिलिंग आणि जे लँडवरती केलेले आहेत दे आर कॉल्ड ऑनशोअर ड्रिलिंग. हे झालं एक्स्ट्रॅक्शन्स मेथडबद्दल. आता ही जी मिनरल्स आपण काढतो त्याचे युजेस काय काय होतात. The social and economical development of a nation depends on its capacity to utilize these resources judiciously. एखादं नेशन जर असेल, फॉर एक्झाम्पल आपलं इंडिया किंवा भारत आहे, तर आपल्याकडची जी सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ही डिपेंड कशावर असते, आपल्याकडे हे मिनरल डिपॉझिट्स आपल्या लँडमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये, इंडियाची जी काय बॉर्डर आहे त्याच्यामध्ये हे मिनरल डिपॉझिट्स किती आहेत आणि आपली ते मिनरल डिपॉझिट्स युटिलाइज करण्याची कपॅसिटी किती आहे, ह्याच्यावरती आपली ग्रोथ सोशल आणि इकॉनॉमिकल ही दोन्हीही डिपेंड असते. These are varieties of minerals available on the earth. आता अर्थवरती जर बघितलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची मिनरल्स आपल्याला सापडतात. दे आर प्रोसेस्ड इन इंडस्ट्रीज अँड मेड इनटू आयटम्स ऑफ युटिलिटी फॉर आवर डेली यूज. हे जे मिनरल्स आहेत हे आपण डायरेक्ट अशी यूज करत नाही, तर काय करतो आपण, ते आधी बाहेर काढली जातात, त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर आपल्या डे टू डे यूजमध्ये लागणाऱ्या वस्तू त्याच्यापासून बनवल्या जातात आणि मग ते मिनरल आपल्या यूजमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल मिनरल्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग मॅनर. आता त्याच्यातले आपण काही मिनरल्सचे यूज इथं आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं आपण बघूया आयर्न ओर. आता आयर्न ओर तुम्हाला माहिती आहे किंवा कॉपर, तर हे कशासाठी वापरलं जातं. आयर्न तर तुम्हाला माहिती आहे की अगदी आपल्या घरातल्या अटेन्सिल्सपासून, आपल्या घरातल्या कन्स्ट्रक्शनसाठी, व्हेकल्स तयार करण्यासाठी म्हणजे सगळीकडं आयर्न ओर वापरलं जातं. म्हणजे जास्त करून काय मशिनरी अँड इट्स पार्ट. कॉपर सुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं. सिल्वर, गोल्ड, ब्रॉन्झ आर युज्ड टू मेक ऑर्नामेंट्स. सिल्वर किंवा गोल्ड किंवा ब्रॉन्झचे ऑर्नामेंट्स तयार केले जातात. मायका इज युज्ड ॲज अन इन्सुलेशन मटेरियल इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आपल्या घरात असतात. आयर्निंग करण्यासाठी आपण इस्त्री वापरतो, तर त्या इस्त्रीमध्ये जे इन्सुलेशन मटेरियल वापरलेलं असतं दॅट इज नथिंग बट मायका. तुम्ही सुद्धा हे मायका कुठेतरी बघितलं असेल. असं प्लॅस्टिक सारखे त्याचे थिन पेपर सारखं असं ते थिन हे दिसतं आणि थोडंसं जर त्याला प्रेशर दिलं तर ते लगेच मोडून जातं किंवा त्याचा चुरा पावडर तयार होते. त्याच्यानंतर आणखीन काय काय युजेस आहेत. लेड इज युज्ड फॉर मेकिंग पाईप्स, ट्यूब्स, एक्सरे मशीन्स, बॅटरीज, ह्या सगळ्यामध्ये लेड वापरलं जातं. फूड अँड इट्स प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यूज सॉल्ट ॲज प्रिझर्वेटिव्ह. सॉल्ट सुद्धा मायनिंग करून बाहेर काढलं जातं. म्हणजे सी सॉल्ट वेगळं आणि हे सॉल्ट वेगळं. मग हे सॉल्ट जे मिळतं आपल्याला मायनिंगमधनं इट इज अ मिनरल. तर ते जे सॉल्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल ब्लॅक सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, ते सॉल्ट म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ मिनरल. मग हे सॉल्ट फूड इंडस्ट्रीजमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. प्लांट्स यूज ॲप्टाईट अँड नायट्रेट्स ॲज फर्टिलायझर फॉर देअर ग्रोथ. प्लांट्स जे आहेत ती हे मिनरल स्वतःच्या ग्रोथसाठी यूज करत असतात. ते तर आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलोच आहोत सगळीकडे. मायका अँड सल्फर आर युज्ड इन मेकिंग मेडिसिन्स. मायका, सल्फर, नायट्रेट्स किंवा इतर आणखीन काही जे मिनरल्स आहेत हे आपण मेडिसिन तयार करण्यासाठी वापरलं जातो. सल्फा ड्रग्स तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये सल्फरचा जास्त वापर केलेला असतो. सम अदर युजेस आर लाइमस्टोन इन सिमेंट इंडस्ट्री, सिलिकॉन इन कॉम्प्युटर मेकिंग अँड युरेनियम इन जनरेटिंग न्यूक्लिअर पॉवर्स. आता तर तसा जर विचार केला तर अनेक युजेस ह्या मिनरलचे आपण करत असतो. पण त्यातलं महत्त्वाचं आता लाइमस्टोन जो आहे तो आपण सिमेंट इंडस्ट्रीमध्ये, सिमेंट जे बनवलं जातं ते लाइमस्टोनची पावडर करून आणखीन त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करून मग हे सिमेंट बनवलं जातं. किंवा सिलिकॉन जे आहे, आपले कॉम्प्युटर्स असतात, आपले मोबाईल्स असतात, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या चिप्स असतात त्या बनवण्यासाठी सिलिकॉन वापरलं जातं. किंवा युरेनियम जे आहे हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये रेडिओ मटेरियल म्हणून, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर त्याच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी हे युरेनियम वापरलं जातं. तर असे अनेक मिनरल्सचे यूज आहेत. इथे काही फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला लक्षात येण्यासाठी काही इम्पॉर्टंट युजेस आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे मिनरल्स आहेत
ह्याचं वर्ल्ड ओव्हर किंवा इंडियामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याचे इथं काही चार्ट्स दिलेले आहेत बघा. पहिला जो त्याच्यातला कॉलम आहे त्याच्यामध्ये त्या मिनरलचं नाव आहे. दुसऱ्या कॉलममध्ये इंडियामध्ये त्याची डिपॉझिट्स कुठं आहेत किंवा त्याचे माइन्स कुठं आहेत आणि मेजर कंट्रीज ते माइन किंवा ते मिनरल प्रोड्यूस करणाऱ्या मेजर कंट्रीज कुठल्या त्या दिलेल्या आहेत. आता इथं खूप भली मोठी लिस्ट आहे, आपण काय सगळं बघत बसायला नको. तुम्ही हे नोट्समध्ये आहे आपल्या ॲपमध्ये, ते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल आपण बघूया आयर्न कुठे कुठे आहे. तर इंडियामध्ये जर विचार केला तर छत्तीसगड, गोवा, ओडिसा, कर्नाटका, झारखंड, मध्य प्रदेश या ठिकाणी आपलं आयर्नच्या माइन्स मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आयर्न प्रोड्यूस करणारे मेजर कंट्रीज कुठल्या आहेत तर चायना आहे, ब्राझील आहे, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि रशिया आहे. इम्पॉर्टंट फक्त आपण बघूया कॉपरच्या बाबतीत जर विचार केला तर इंडियात कुठं सापडतं झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कंट्रीज कुठल्या कुठल्या आहेत चिली, चायना, पेरू, USA, इंडिया. त्याच्यानंतर जर आपण विचार केला गोल्ड बघितलं समजा आपण तर इंडियामध्ये गोल्ड कुठं सापडतं तर कर्नाटका आणि झारखंड ह्या 2 ठिकाणीच आपल्या इंडियामध्ये ह्या गोल्ड माइन्स आहेत. आणि वर्ल्डमध्ये जर नेशन्स बघितली कुठल्या कंट्रीज हे प्रोड्यूस करतात तर चायना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, रशिया आहे, USA आहे, इंडिया आहे. सिल्वरच्या बाबतीत बघितलं तर इंडियात आपल्या इथं सिल्वर कुठंच डिपॉझिट्स नाही आहेत, पण वर्ल्डमध्ये बघितलं तर मेक्सिकोमध्ये, चायनामध्ये, पेरू, रशिया, ऑस्ट्रेलिया ह्या कंट्रीजमध्ये सिल्वर भरपूर सापडतं. इंडियामध्ये प्लॅटिनम हे मात्र बऱ्यापैकी सापडतं. कर्नाटक, ओडिसा, उत्तर प्रदेश ह्या स्टेट्समध्ये आपल्याला प्लॅटिनम सापडतं. त्याच्यानंतर डायमंड्स जर बघितली इंडियामध्ये तर मध्य प्रदेशात आपल्याला डायमंड सापडतात. त्याच्यानंतर विचार केला तर आता सॉल्ट जर म्हणलं की ब्लॅक सॉल्ट जे आहे तर इंडियामध्ये भरपूर ठिकाणी गुजरातमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, वेस्ट बेंगॉल इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथं सॉल्ट मिळतं. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर युरेनियमचं सुद्धा इंडियामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला अवेलेबिलिटी आहे. आंध्र प्रदेशमध्ये आहे युरेनियम, कर्नाटकमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. तर इथं हा चार्ट दिलेला आहे. फक्त एकच तुम्ही करा की ह्या सगळं ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की बाबा अमुक एका मिनरलचं हे इंडियामध्ये डिपॉझिट्स कुठं आहेत किंवा कुठल्या कुठल्या कंट्रीजमध्ये त्याची अवेलेबिलिटी आहे. त्यामुळे हे चार्ट व्यवस्थित स्टडी केले पाहिजेत. त्याच्यानंतर इथं इंडियाचा मी एक मॅप दाखवलेला आहे बघा शेजारी, त्याच्यामध्ये आणि त्याच्या खालच्या बाजूला मिनरल्सची लिस्ट दिलेली आहे आणि त्याचं वेगवेगळे तुम्हाला लिजंड्स किंवा त्याची सायन्स दिलेले आहेत. आणि इंडियामध्ये ह्या माइन्स किंवा हे कुठं कुठं डिपॉझिट्स अवेलेबल आहेत ते त्या मॅपमध्ये दाखवलेलं आहे. हा मॅप सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर पार्ट येतो की कॉन्झर्वेशन ऑफ दीज मिनरल्स. बघा की मिनरल्स जी आहेत ही आपण प्रोड्यूस करू शकत नाहीत, ती नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहेत किंवा ती नेचरमध्ये सुद्धा अशी डे टू डे तयार होत नसतात किंवा जर होत असतील तर इट टेक्स मिलियन इयर्स ऑफ टाइम पिरियड. बरं, आता ही जी डिपॉझिट्स आहेत ही आत्ता जी काही अर्थवरती आहेत ती लिमिटेड आहेत, कारण ती नवीन प्रोड्यूस होत नाही आहेत. त्यामुळं केव्हा ना केव्हा तरी हा मिनरल्सची डिपॉझिट्स संपणार आहेत. त्यामुळे ह्या मिनरल्सचं कॉन्झर्वेशन करणं आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा ते मिनरल अवेलेबल झालं पाहिजे अशा दृष्टीनं त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. त्यालाच म्हणतो आपण कॉन्झर्वेशन ऑफ मिनरल्स. मिनरल डिपॉझिट्स इन द वर्ल्ड आर लिमिटेड. सगळ्यात महत्त्वाचं काय, वर्ल्डमध्ये किंवा अर्थवरती आपण म्हणूया, अर्थवरती जी काही मिनरल डिपॉझिट्स आहेत ही सगळी लिमिटेड आहेत. गोल्ड लिमिटेड आहे, डायमंड्स लिमिटेड आहेत, आयर्न लिमिटेड आहे, कॉपर सुद्धा लिमिटेड आहे. असं नाही की ते रोजच्या रोज प्रोड्यूस होते किंवा फॅक्टरीमध्ये तयार करू शकतोय, नाही. त्यांची डिपॉझिट्स जी आहेत ती एकदाच तयार झालेली आहेत आणि ती लिमिटेड आहेत. दस इट इज इम्पॉर्टंट दॅट दे आर युज्ड ज्युडिशियसली फॉर फ्युचर जनरेशन. आणि ही केव्हा तरी संपणार आहेत, म्हणून आज आपण त्याचा यूज करताना खूप काटकसरीने, खूप विचार करून आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच विचार करून आपण त्याचा वापर केला पाहिजे की जेणेकरून फ्युचर जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मिनरल डिपॉझिट्स अवेलेबल होतील किंवा तोपर्यंत ते टिकून राहतील. आता ह्याच्यासाठी कॉन्झर्वेशनसाठी कुठल्या कुठल्या मेथड्स आपण वापरू शकतो, त्याच्यातली पहिली आहे दॅट इज कॉल्ड रेक्लेमेशन. रेक्लेमेशन म्हणजे काय तर थोडक्यात आणखीन मिनरल डिपॉझिट्स अर्थवरती कुठं आहेत ते शोधून काढणं आणि त्या मिनरल्सचा ज्युडिशियसली यूज करणं. एफर्ट शुड बी मेड to reclaim various minerals by using latest technologies like remote sensing satellite in identifying their reserve.
आता बरीच अजून मिनरल रिझर्व्स आपल्याला सापडलेलीच नाहीत की किंवा ती कुठं आहेत ग्राउंडमध्ये किंवा अर्थवरती आपल्याला माहीत नाही आहेत. मग रिमोट सेन्सिंग म्हणजे जे सॅटेलाइट्स वरती सोडले जातात त्यांच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे कॅमेराज किंवा काही सेन्सर्स बसवलेले असतात की जे तिथनं अर्थच्या सरफेसच्या अंडर कुठे कुठे मिनरल डिपॉझिट्स आहेत हे सतत त्यांचं सर्च चालू असतो. म्हणजे काय, जेवढं मॅक्झिमम पॉसिबल्स आहेत तेवढे रिसोर्सेस शोधायचे आणि त्याचा मिनिमल यूज कसा करता येईल हे ह्या रिक्लेमेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण करू शकतो. त्याच्यानंतरची दुसरी मेथड आहे दॅट इज कॉल्ड रिसायकलिंग. आता रिसायकलिंगबद्दल तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण शिकलेला आहात. सेम इज ॲप्लिकेबल हिअर ऑल्सो. The waste produced during a production process and post-consumption, such as scrap iron from old machineries, automobiles, industrial equipments, etc., should be recycled. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बघा. ज्यावेळी आपण एखादं ओर बाहेर काढतो त्याच्यामध्ये आयर्न समजा जास्त प्रमाणात आहे तर इतरही काही वेस्ट त्याच्यातनं बाहेर पडत असतं. म्हणजे तो रॉक काय सगळंच त्या मातीतनं त्या सॉईलमधनं सगळेच्या सगळं काय आयर्न असतं असं नाही. आयर्न बाहेर काढल्यानंतर काहीतरी सॉईल किंवा इतर काही त्याच्यामधले कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये असतात. मग ते पण शोधायचे आपण की आणखीन काय ह्याच्यातनं आपण मिळवू शकतो आणि त्याचा पुन्हा वापर करायचा किंवा जे काही स्क्रॅप जनरेट होतं ते पुन्हा रिसायकल करायचं. आता आयर्न तुम्हाला माहिती आहे कितीतरी मोठ्या प्रमाणात आयर्न स्क्रॅप जनरेट होत असतं. आपण आपल्या घरातल्या लोखंडी वस्तू टाकून देत असतात. व्हेकल्स जी जुनी झालेली आहेत ती अबंडन केली जातात. मोठ्या मोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ज्यावेळी डिमॉलिश केलं जातं त्यामध्ये आयर्नचा यूज केलेला असतो. तर हे सगळं जे आयर्न आहे हे परत इंडस्ट्रीमध्ये आणायचं, प्रोसेसिंग युनिटमध्ये आणायचं, ते पुन्हा मेल्ट करायचं आणि त्याच्यापासून पुन्हा युजेबल रॉ आयर्न तयार करायचं. ह्या प्रोसेसला म्हणलं जातं रिसायकलिंग. आणि ह्या प्रोसेसने आपण बऱ्याचशा गोष्टी ॲल्युमिनियम रिसायकल करू शकतो, कॉपर आहे, आयर्न आहे, लेड आहे, असे अनेक मेटल्स आणि नॉन मेटल्स आपण रिसायकल करून पुन्हा युटिलाइज करू शकतो. ह्याच्यामुळे होतं काय, पुन्हा युटिलाइज केल्यामुळे तुम्हाला नवीन मिनरल्स हे मायनिंग करून बाहेर काढावे लागत नाहीत. सो दोज डिपॉझिट्स आर सेफली प्रिझर्व्ड. त्याच्यानंतर दुसरा आहे पार्ट 2 म्हणजे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय की आज तुम्ही एखादी वस्तू वापरताय, समजा एखाद्या कामासाठी तुम्ही आयर्न वापरताय तर ते आयर्नला सबस्टिट्यूट दुसरं काही मटेरियल आहे का. फॉर एक्झाम्पल आता जर बघितलं तुम्ही तर आजकाल कन्स्ट्रक्शनमध्ये जे स्लॅबची घरं आपण बांधतो आरसीसीची त्याच्यामध्ये आयर्न बार्स हे तिथं कॉन्क्रीटमध्ये किंवा त्या स्लॅबमध्ये वापरलेले असतात. मग आता त्याच्यावरती रिसर्च असा चालू आहे की तिथं बांबू किंवा त्याला स्ट्रेंथ देणारं आयर्नला रिप्लेस करणारं कुठलं मटेरियल आपण वापरू शकतो का. कारण काय होतं, ज्यावेळी रिप्लेसमेंट होती त्यावेळी जे ओरिजिनल जे आपण काही सबस्टन्स वापरत असतो त्याचं ॲटोमॅटिकली सेव्हिंग होतं. जसं आपण प्लांट्स किंवा ट्रीजच्या बाबतीत विचार करतोय तसं ह्या मिनरल्सच्या बाबतीत सुद्धा हा विचार केला जातो. किंवा दुसरं एक आत्ता उत्तम उदाहरण तुम्हाला देता येईल ते म्हणजे आज आपण जी व्हेकल्स सगळी वापरतो ही पेट्रोल किंवा डिझेलवर रन होणारे असतात. मग आता सायंटिस्ट काय करायला लागलेत की ती जी फ्युएल्स आता आपण कन्व्हेन्शनल फ्युएल्सची वापरतोय ती रिप्लेस करून आपल्याला त्याच्याऐवजी दुसरी कुठली नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस किंवा फ्युएल्स वापरता येतील का. मग आता त्याच्यावरती सोलर पॉवर्ड व्हेकल्स निघाली आहेत किंवा बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स निघाली आहेत किंवा आता इव्हन हायड्रोजनवरती म्हणजे पाणी वापरून पाण्यातला हायड्रोजन सेपरेट आउट करून त्या हायड्रोजनवरती व्हेकल्स काही यूज करता येतात का. हे सगळे रिसर्चेस चाललेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे जे आज मिनरल्स आपण वापरतोय त्याला आपण दुसरा कुठला सबस्टिट्यूट शोधू शकतो का. गोल्ड ज्वेलरीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आता त्याच्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी आलेली आहे, त्याच्यामध्ये प्युअर गोल्ड वापरलेलं नसतं तर त्याला वर्ण गोल्ड सारखं फक्त फिनिश दिलेलं असतं. तर असे सबस्टिट्यूट जर वापरले तर ओरिजिनल मिनरल जे आहे ते आपण कॉन्झर्व्ह करू शकतो. मिनरल बेस्ड प्रॉडक्ट्स शुड बी रिप्लेस्ड विथ अल्टरनेटिव्स. जे काही मिनरल बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत त्याला जर दुसरा काही अल्टरनेटिव्ह असेल तर ते मिनरल तिथनं आपल्याला रिप्लेस करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं तसं इथं पण काय दाखवलेली आहेत, गोल्ड अँड सिल्वर ज्वेलरीज कॅन बी सबस्टिट्युटेड विथ थ्रेड अँड मॅक्रेम ज्वेलरीज. म्हणजे काय की ज्या गोल्ड किंवा सिल्वरच्या ज्वेलरीज, आता मगाशी मी हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितली. तर असं जर आपण रिप्लेसमेंट जर बघत गेलो तर जी मिनरल्स आपण आज युटिलाइज करतोय ती प्रिझर्व्ह होतील किंवा ती आपण सेफली पुढच्या जनरेशनसाठी प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो. ओके, सो हिअर एंड्स द पार्ट 1 ऑफ मिनरल अँड पॉवर रिसोर्सेस. आता ह्याच्यात आपण काय काय बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की मिनरल्स म्हणजे काय.
बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की मिनरल्स म्हणजे काय असतात, दे आर नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस, त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. त्याच्यानंतर ओर म्हणजे काय, कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिनरल्स सापडतात, त्या रॉकला काय म्हणलं जातं, कुठल्या फॉर्ममध्ये मिनरल्स अवेलेबल असतात. त्याच्यानंतर बघितले आपण टाईप्स ऑफ मिनरल्स, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. त्याच्यानंतर पुढचा आपण पार्ट बघितला की टाईप्समध्ये सुद्धा, मेटॅलिकमध्ये सुद्धा आपल्याला फेरस आणि नॉन फेरस ही मिनरल्स सापडतात. मग नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलं की एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स, एक्स्ट्रॅक्शन ह्या मिनरल्सचं कसं केलं जातं. त्याच्यात 3 पार्ट आपण बघितले, मायनिंग, क्वारिंग आणि ड्रिलिंग. मग मायनिंग आणि क्वारिंगचे किंवा ड्रिलिंगचे आपण काही भाग त्याच्यामधले बघितले, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन मेथड्सचे टाईप्स आपण त्याच्यात बघितले. मायनिंगमध्ये कुठल्या प्रकारे मायनिंग केलं जातं, ड्रिलिंग कुठल्या प्रकारे केलं जातं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघितला की मिनरल्सचा यूज कसा केला जातो आणि त्याचं आपल्या नेशनच्या ग्रोथमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये हा पार्ट हा कसा असतो. नंतर आपण बघितलं की डिस्ट्रीब्युशन मिनरल्सचं इंडियामध्ये आणि ऑल ओव्हर वर्ल्ड कसं झालंय तो चार्ट आपण बघितला, त्याचा मॅप पण आपण बघितला. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं की ह्या मिनरल्सचं कॉन्झर्वेशन फ्युचर जनरेशनसाठी आपण कसं करू शकतो आणि त्यासाठी कुठल्या मेथड्स वापरल्या पाहिजेत. तर हे सगळं ह्या पार्ट 1 मध्ये बघितलंय. आता ह्याचा व्हिडिओ तुम्ही बघता येतो, त्याच्यानंतर त्याच्यावरचे वर्कशीट, क्वीज, नोट्स, स्लाइड्स हे सगळं आपल्या ॲपमध्ये दिलेलं आहे. पुढच्या पार्टमध्ये हा व्हिडिओ नीट स्टडी करा, त्याच्यावरनं वर्कशीट सॉल्व करा, क्विज सॉल्व करा, स्लाइड्सवरनं त्या पॉईंट्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा आणि हा पार्ट जो आहे हा तुमचा कंप्लीट करून टाका. सो हिअर एंड्स द पार्ट 1 ऑफ मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस. थँक्यू.